नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर वेबसाईट पाहिली असता युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट अशा प्रकारचा जर ऑप्शन येत असेल तर याचं सॉल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येत आहोत. सर्वप्रथम गुगलवरती जर तुम्ही आर-टी वेबसाईट टाकलीत तर पहिली लिंक येईल आर-टी 25% ॲडमिशन. तर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये देखील असेल किंवा पीसीमध्ये देखील असेल अशा प्रकारचे युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट अशा प्रकारचा ऑप्शन येत आहे. तर लक्षात घ्या, ॲडव्हान्स टॅबवरती क्लिक करून खाली प्रोसीड टू स्टुडंट सदरची वेबसाईट आहे तिथे अनसेफ असा ऑप्शन पाहायला मिळेल. तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर घाबरण्याचं कारण काही नाही आहे, कारण का सदरची गव्हर्नमेंटची साईट आहे. तर अशा प्रकारे येथे क्लिक केल्यानंतर आर-टीची वेबसाईट सुरळीत चालू झाल्याची तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु अद्याप येथे कोणत्याही प्रकारचं नवीन अपडेट वेबसाईटवरती देण्यात आले नाही आहे आणि एवढं करून देखील तुमच्या मोबाईलमध्ये आणि पीसीमध्ये जर अशा प्रकारचा ऑप्शन असेल, ॲडव्हान्सवरती क्लिक करून खाली ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पीसीमध्ये हिस्ट्रीमध्ये जायचं आहे आणि सदरचं संपूर्ण हिस्ट्री जी आहे ती तुम्हाला क्लिअर करायची आहे. तर लक्षात घ्या, हिस्ट्री तुम्हाला क्लिअर करावी लागेल. ऑल डेटा टाईम म्हणजे सगळीच मोबाईलमध्ये असणारी ब्राउझर हिस्ट्री जी असेल ती तुम्हाला क्लिअर करावी लागेल. तर अशा प्रकारे आर-टी वेबसाईट कशी पाहायची या संदर्भात आजची आपण माहिती पाहिली. परंतु पोर्टलवरती ॲडमिशन शेड्यूल येथे पाहिलं असता अजून यामध्ये बदल करण्यात आले नाही आहे. 12 तारीख शाळा नोंदणीकरता देण्यात आली आहे. यामध्ये वाढ होते की नाही तर या संदर्भातले अपडेट्स लवकरच पोर्टलवरती दिल्या जातील आणि अशा प्रकारे आर-टी संदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.